आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। बेकायदेशीर औषध विक्री, नियमबाह्य दिले जाणारे डिस्काउंटसह GSR अधिसूचना रद्दबद्दल करण्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया केमिकल अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे आज केमिस्ट व्यापाऱ्यांचा देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे। ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या बंदमध्ये कल्याण डोंबिवलीतील सुमारे 1,500 केमिस्टसह काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतचे तब्बल 12.5 लाख केमिस्ट सहभागी झाले आहेत। कल्याणमधील केमिस्ट कार्यालयापासून तहसीलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला। यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले। या मोर्चात केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, संघटनेचे सचिव सुरेश भट्ट, केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे ठाणे जिल्हा कोषाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश शेळके, कल्याण केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सागर कुलकर्णी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित। भारतभरामधले 12.5 लाख केमिस्ट आज अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या आव्हानानंतर एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळतायत। त्याचं निवेदन द्यायला आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये आलो होतो आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की ऑनलाईन विक्री जी औषधांची भारतवर्षामध्ये होते ती इल्लीगल आहे, त्याला कुठला कायद्याचा अधिकार नाही। त्यामुळे आपल्याला सरकारला निवेदन आहे की ही अवैध बेकायदेशीर औषधांची ऑनलाईन विक्री थांबवावी। मेगा यूज डिस्काउंट्सचं जे वॉर आहे त्याच्यामुळे कुठेतरी सबस्टँडर्ड औषधं घुसतायत, त्याला थांबवावं आणि घरपोच औषध देण्याचा जो GSR गव्हर्नमेंटनी कोविडच्या काळात आणला होता त्याचा वापर काही स्विगी सारखे औषधी अन्नासोबत पोहोचवण्याचा जो काही मेळ यांनी घातलेला आहे त्याला जो विरोध आहे त्याकरता आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही आज 12.5 लाख भारतातले केमिस्ट या बंदमध्ये सामील आहोत। कल्याण डोंबिवलीमध्ये किती केमिस्ट आहेत आणि कल्याण शहरामध्ये 800 केमिस्ट आहेत आणि डोंबिवलीमध्ये पण 800 केमिस्ट आहेत। KDMC मध्ये आपण म्हणू 1500 ते 1700 केमिस्ट आहेत। त्यांचा कसा प्रतिसाद आहे या संपाला? उत्स्फूर्त आणि 100% प्रतिसाद त्याच्यामध्ये आहे। 100%